उकड तयार करायची गरज नाही आहे किंवा मग मोदकासाठी कळ्या पाडायची गरज नाही. मऊ लुसलुसीत असे 7 दिवस टिकणारे रवा आणि ओल्या नारळाचे मी आज मोदक तुमच्यासाठी घेऊन आली आहे. नमस्कार, निकिता मराठी या रेसिपी चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. 10 ते 15 मिनिटात बनवले जातात हे मोदक. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. सर्वात पहिले इथे मी 1 वाटी हे नारळ खीस घेतली आहे. त्यानंतर थोडेसे मी रोज सिरम घेतले आहे. 1 वाटी पिठी साखर, थोडेसे ड्रायफ्रूट कट करून घेतले आहे. 1 वाटी रवा आणि अर्धा वाटी हे मिल्क क्रीम घ्यायची आहे. चला तर मग आपण सुरू करूयात. सर्वात पहिले कढईमध्ये 1 चम्मच असे तूप घेतले आहे. तूप गरम झाले की त्यामध्ये 1 वाटी असे बारीक रवा घ्यायचा आहे. तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही त्याला मिक्सरमध्येही बारीक करू शकता. रवा हा आपल्याला स्लो फ्लेमवर लालसे होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हे पहा, सर्व रवा मी असा स्लो फ्लेमवर भाजून घेत आहे. लालसा होईपर्यंत आपल्याला रवा हा स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे झाला की त्यामध्ये आपल्याला 1 वाटी हे ओल्या नारळाची खीस टाकायची आहे. 1 वाटी रवा असेल तर आपल्याला 1 वाटीच नारळाची खीस घ्यायची आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी हे पिठी साखर घ्यायची आहे. खोबरकीच टाकली की त्यालाही 2 मिनिट असे परतून घ्यायचे आहे. हे पहा, त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 वाटी ही पिठी साखर टाकायची आहे. या पिठी साखरमध्येच मी विलायचीही थोडीशी टाकली आहे. त्यालाही व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा वाटी असे मिल्क क्रीम मिक्स करायची आहे. तुमच्याकडे मिल्क क्रीम नसेल तर तुम्ही त्यामध्ये दूधही टाकू शकतात. हे पहा, सर्व मिक्स करून स्लो फ्लेमवरच आपल्याला हे सर्व करून घ्यायचं आहे, कारण फुल फ्लेम असेल तर आपला रवा हा पूर्ण करपू शकतो. हे पहा, सर्व मिक्स करून आपल्याला 2 मिनिट झाकण ठेवून त्याला वाफवायचा आहे, कारण आपला हा रवा फुलेल त्याकरता आपण 2 मिनिटं त्याला वाफवून घ्यायचा आहे. हे पहा, वाफवल्यानंतर पहा आपला रवा कसा फुलून आला आहे. या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम ही बंद करून घ्यायची आहे. त्यानंतर थोडेसे वाटीमध्ये हा न कलर टाकलेला रवा हा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर मी त्यामध्ये रोज सिरम मिक्स केले आहे. जर तुमच्याकडे रोज सिरम नसेल तर तुम्ही रेड कलरही टाकू शकतात. गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ते सर्व एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. आपण ते थोडंसं सारण टाकलं होतं न रोज सिरम टाकतात, त्यामध्ये आपल्याला कट करून ड्रायफ्रूट त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. हे बघा, मोदकच्या साच्यामध्ये आपण जे रोज सिरम टाकले आहे ते सारण मी त्यामध्ये सर्वात पहिले भरून घेत आहे. हे पहा, अशा प्रकारे सर्व दाबून दाबून ते भरून घ्यायचे आहे. मग त्यावरती आपण जे ड्रायफ्रूट टाकले आहेत सारणमध्ये तेही त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. वा अशा प्रकारे हे सारण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला सर्व मोदक हे करून घ्यायचे आहेत. जर थंड झाले आणि ते मोकळे पडले तर तुम्ही त्यावरती दुधाचा शितुडाही मारू शकतात. हे पहा, सर्व मोदक मी दाबून दाबून त्यामध्ये सारण भरून घेतले आहे. तयार आहेत आपले लुसलुसीत असे रवा आणि ओल्या नारळाचे मोदक. अशा प्रकारेच आपल्याला सर्व मोदक हे तयार करून घ्यायचे आहेत. हे पहा, त्यावरती मी पिस्ताचे छोटे काप लावून घेत आहे. तुमच्याकडे कोणतेही ड्रायफ्रूट असतील तर तुम्ही त्यावरती लावू शकतात. खूप सोपी रेसिपी आहे. 10 ते 15 मिनिटात हे मोदक बनतात. तुम्हीही एक वेळेस नक्की ट्राय करा.